भारत कृषीप्रधान देश, भारत देश हिरवळीचा, देश विकासाकडे झेपावणारा, भारताच्या नकाशावर झळकणारं आणि हिरवळीकडे धाव घेणारं हे राज्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या गौरवात भर घालणारा हा विदर्भ प्रदेश. वाघ म्हणजे जंगलाचा राजा आणि त्याची आज कर्मभूमी ठरतेय हा विदर्भ प्रदेश. वाघाच्या मुक्त संचाराला अभय देण्यासाठी, वाघांचं संरक्षण करून जैवविविधता जोपासण्यासाठी विदर्भातील जंगलांना अधिकाधिक समृद्ध, गर्द आणि हिरवंकंच करण्यासाठी पुढाकार घेतलाय महाराष्ट्र सरकारनं. त्यासाठी वन विभागानं विकसित केले व्याघ्र प्रकल्प. वनांची विपुलता, जनसामान्यांचा सहभाग आणि शासनाची सकारात्मक भूमिका या त्रिसूत्रीनं आज विदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय पार्क, ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश होतो. या प्रकल्पांमुळे विदर्भाचं नाव केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलं जातं. या सर्व प्रकल्पांमध्ये राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला लागून असलेल्या आणि जंगल बुकच्या परिकथेत दिसणारी रम्य कथा आकाराला आलेल्या प्रकल्पाचं नाव आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. विदर्भातील अनेक व्याघ्र प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् जाति चम्पकबिल्बपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. सौवर्णेन रत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसम् भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम्. पेंच नदीनं समृद्ध झालेल्या या परिसरानं या नदीचंच नाव धारण केलं, पेंच प्रकल्प. पूर्व आणि पश्चिम असे पेंचचे 2 विभाग झालेत, तेही पेंच नदीमुळेच. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं पेंच राष्ट्रीय पार्क आणि व्याघ्र प्रकल्प पसरलाय 660 चौरस किलोमीटर्सवर. सागवान आणि हिरव्या कंच झाडांनी व्यापलेल्या पेंच परिसराला त्याच्या समृद्धीनंच प्रेमात पाडलाय वन्यजीवांना. पेंच उद्यानाचं वैशिष्ट्य मात्र आहे तो इथला वाघ. 2017च्या एका निरीक्षणानुसार सद्यस्थितीत पेंच प्रकल्पात 44 वयस्क वाघ तर जवळपास 23 तरुण वाघ आहेत आणि सोबतीला आहेत हरिण, सांबर, गवा, नीलगाय, रानकुत्रे असे अनेक वन्यजीव. आमच्या पेचमध्ये सिल्लारी टुरिझम हे नेटवर सुद्धा आहे आणि इक्युमेटेशन सुद्धा नेटवर आहे. नेट इक्युमेटेशन, नेट सफारी सुद्धा आमच्याकडे स्टार्ट आहे. त्यामध्ये सफारी झोनला स्टँड व्हेकल्स, ऑन जिप्सी व्हेकल्स आणि गाईडसुद्धा आमच्याकडे स्टार्टमध्ये असतात. त्यामध्ये 2 वेळेमध्ये टुरिझम असतं पर्यटन. ते एक मॉर्निंग 6 आणि इव्हिनिंग 2:30ला स्टार्ट, असं 2 शिफ्टमध्ये आमचं सफारी चालू असतं. त्याप्रमाणे इक्युमेटेशनसुद्धा आमच्याकडे अमलतास कॉम्प्लेक्सला आहे. त्यामध्ये 4 प्रकारचे सूट अवेलेबल आहेत.
एक टाईप आहे इको हट म्हणून आमच्याकडे, दुसरा टाईप आहे इकोजी, तिसरा टाईप आहे डिलक्स आणि चौथा टाईप्स आहे इको टेंट. अशा प्रकारचं 33 फूटचं एकोमेटेशन ऑन एसीमध्ये एकोमेटेशन असल्यामुळे पर्यटकांची सुद्धा इथे खूप प्रमाणे उपस्थिती असते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. संत तुकाराम महाराजांचे हे शब्द केवळ ऐकण्यासाठी किंवा गाण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत. आणि ते आचरणात आणलं तर सृष्टी आणि निसर्गासोबतच इथला प्रत्येक सजीव, समाज उत्साही, प्रसन्नमुख आणि संपन्न दिसेल. याची जाण ठेवून उभ्या महाराष्ट्राला हिरवळीनं नटविण्याचा संकल्प सोडला महाराष्ट्राचे वनमंत्री, अर्थ आणि नियोजन मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी. राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार करत हरित महाराष्ट्राची कल्पना साकारण्याची वज्रमूठ बांधणाऱ्या माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी त्यासाठी आजवर कुणीही राबविल्या नसतील अशा अभूतपूर्व उपक्रमांची मालिकाच आपल्या दूरदृष्टीनं राबविण्यात आघाडी मारलेली आहे. शालेय मुलांमध्ये जंगलाविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी मोफत ताडोबा दर्शन असो की त्यांच्यात वृक्षांविषयी प्रेम निर्माण करणे असो, वाघ वाचविण्यासाठीचे विविध अभिनव उपक्रम असो की उत्तम प्रजातीच्या वृक्षांची लागवड सर्वसामान्य जनतेला हवी तेव्हा करता यावी यासाठी बी बियाणं ऑनलाईन खरेदी विक्रीची व्यवस्था असो, वृक्ष आणि मानव अर्थात राज्यातील जनता यांच्यात सख्य असावं आणि त्यातून उभ्या महाराष्ट्रात हरित सौख्य नांदावं यासाठीच राज्याचे वनमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची ही धडपड. याच मालिकेत एक अतिशय महत्त्वाचं पाऊल नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी उचललं 28 ऑक्टोबर 2017 रोजी. आज निसर्ग संरक्षणासाठी जगाच्या पाठीवर अनेक संघटना कार्यरत आहेत. अशा सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांची एकदिवसीय परिषद 28 ऑक्टोबरला पेंच अभयारण्यात नामदार सुधीर भाऊंच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत जगभरातील 79 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात भारतातील 34, युरोपमधील 15, अमेरिकेतील 2 आणि अन्य आशियाई देशांमधील 28 प्रतिनिधींचा समावेश होता. विविध NGO, विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सुद्धा परिषदेत सक्रिय सहभाग होता. IUCN चे जितके लोक ग्रांट घेतात, ज्यांना अनुदान भेटते, त्यांची इथे सभा होत आहे. यामध्ये 20 देशांचे जवळपास 80 लोक एकत्र झालेला आहे आणि IUCN ने ज्या संस्थाला, ज्या देशाला वाघाची संवर्धन आणि संरक्षणासाठी मदत दिलेली आहे, त्यांनी कसं काय ते अचीव केलं, कसं काय त्यांनी सफलता प्राप्त केली, त्याबाबत इथे त्यांना विविध विवरण द्यायचे आहे आणि एकमेकाशी चर्चा करून शिकायचे आहे. तर पहिल्या दिवशी इथे इनॉग्रल सेशन होता. त्यामध्ये आपले वनमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हजर झाले होते आणि त्यांनी हा चर्चासत्राचा शुभारंभ केला. पेंच अभयारण्यातील निसर्गदत्त वातावरणात आयोजित या एशियन कंट्री कॉन्फरन्सचं उद्घाटन नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेसी, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. मान्यवरांचं रोपटं देऊन स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी